नमस्कार. थोडं ताक आणि दह्याविषयी आपल्याला बोललंच पाहिजे. शेड गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी. भारतामध्ये फार प्राचीन काळापासून भोजनामध्ये ताक शेवटी घेण्याची, दही भात खाण्याची, दूध भात खाण्याची परंपरा आहे. आपल्याकडे जे ताक आहे, दही आहे, त्याच्यामागे खूप मोठं शास्त्र आहे. आपले जे आजार होत आहेत त्यातले 90% आजार पोटातून होतात असं म्हटलं जातं. आपला जो अन्नकोश आहे तिथे सडतं आपलं अन्न खूपदा. म्हणजे अगदी बोलायचं टोकाला जाऊन तर कॅन्सरचं सुद्धा मुख्य कारण वर्षानुवर्ष न पचलेलं अन्न सडतं ते आहे. असे अनेक रोग, मग अतिसार असेल, डायरिया, डिसेंट्री, पथरी वगैरे वगैरे सगळे जे रोग आहेत पोटाचे म्हणजे पचनशक्तीच्या अभावामुळे होणारे, सगळ्यांवर मात करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दही दिलेलं आहे आणि ताक दिलेलं आहे. आपण जे काही अन्न खातोय त्या अन्नातून आपल्याला पौष्टिक रस निर्माण करणारे बॅक्टेरिया शरीरामध्ये तयार होत असतात की जे पौष्टिक रस निर्माण करतात आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात. परंतु जेव्हा हे विभिन्न आजार आपल्याला पोट रिलेटेड आमाशयामुळे निर्माण होणारे जे काही आजार सगळे असतात, या आजारांमध्ये मात्र हे जे पौष्टिक रस निर्माण करणारे जे बॅक्टेरियाज आहेत इथे काही काम करू शकत नाही. शत्रू एवढा मजबूत असतो, निर्ढावलेला असतो, ताकदवान असतो, एवढं मोठं सैन्य घेऊन तो येतो, त्यामुळे आम्हाला विविध आजार होतात आमाशयामध्ये, अन्नकोशामध्ये. त्यावर मात करण्यासाठी म्हणून दही आणि ताकामध्ये जे अणू आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, लाखोंच्या कोटीच्या संख्येने आहेत, ते सैन्य हवं असतं विषावर मात करण्यासाठी. जे नियमितपणे आम्ही खातो पितो त्याच्यातून जे काही होतं ते पोषकद्रव्य वाढवतात, पाचकता वाढवतात, परंतु ते शत्रूला ठार नाही करू शकत. मात्र ताकामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत, दह्यामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत, ते मात करतात शत्रूवर आणि निरोगी करतात आपल्याला. किती प्रमाणात असतात हे? त्याला आपण 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणू, किंवा आपण 30 ते 40 एवढे जे दुधाचे थेंब जर पकडले त्याच्यामध्ये 3 ते 4 लाख इतके चांगले बॅक्टेरियाज असतात की जे शत्रूवर मात करतात, अनारोग्यरूपी शत्रूवर. तेवढंच जर ताक असेल तर 10 पट म्हणजे 4 ते 5 करोड इतक्या संख्येने हे बॅक्टेरियाज असतात की जे आपल्याला मित्र बॅक्टेरिया आहेत आपले, की जे मात करतात. म्हणून भारतामध्ये प्राचीन काळापासून ताक पिण्याची परंपरा आहे, ताकभात खाण्याची परंपरा आहे, दहीभात खाण्याची परंपरा आहे. दक्षिणेमध्ये तर उत्कृष्ट पद्धतीचा ताकभात बनतो. आपण जसं भातामध्ये पाणी टाकतो उकळवताना, भात शिजवताना, तर हे ताक टाकतात आणि उत्कृष्ट बनतं. पाण्याच्या 3-4 पट ताक टाकायला लागतं याच्यामध्ये. आम्ही स्वतः हल्ली घरी करतो. तर हा ताकभात अतिउत्कृष्ट, अतिपाचक हे दक्षिणेत करतात. आपण जर दक्षिणेतच येत असलो तरी आपल्याकडे ताकभाताची परंपरा आहे, पण ती भातावर ताक घेण्याची आहे. तर असं ताक आहे आणि दही आहे. ह्याचे गुण जरा आपण पुढच्या 2-3 व्हिडिओजमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पण या सगळ्याला अतिशय महत्त्व स्वच्छतेला आहे. म्हणजे आपण जे ताक दही पिणार आहोत ते दूध पहिलं देशी गाईचं असायला हवं, ह्यात काही शंका नाही आहे. आणि ते अतिशय स्वच्छ जागी असायला हवं. म्हणजे शेठ गोशाळेचा तुम्ही गोठा 24 तासामध्ये कधी येऊन बघितला तुम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणावर इथे स्वच्छता दिसेल. आणि जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, असं आपल्या सगळ्यांची परंपरा आहे, असं परंपरेवर शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे आपलं घर जसं स्वच्छ आहे तसंच आम्ही गोठा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी आमचं दूध गोशाळेचं गरम होतं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जमीन ठेवलेली आहे की जिथे 2-3 दिवसाआड आम्ही जमीन ती सारवतो, स्वच्छ करतो आणि त्याच्यावर दूध गरम केलं जातं. दूध ज्या भांड्यामध्ये गरम केलं जातं ते पण आम्ही उत्तम प्रकारे धुतो, स्वच्छ करतो. त्याच्यामध्ये आम्ही बाजारातले केमिकल मिश्रित साबण, लिक्विड्स, पावडर्स नाही वापरत. शेठ गोशाळा स्वतः अशी उत्तम लिक्विड्स तयार करते. काहीही सिंथेटिक, काहीही केमिकल नसलेली आमच्याकडे पावडर्स आहेत, लिक्विड्स आहेत की ज्याच्यामुळे आम्ही आमची दुधाची भांडी, किटल्या स्वच्छ करत असतो. त्यामुळे हे असं स्वच्छता पाळून जे ताक बनेल, जे दही बनेल ते उपयुक्त आहे.
बाजारात गेलो आणि एक अर्धा लिटर ताक आणून घरी आणून प्यायलो आणि हे सगळे लाभ मिळतील असं गृहीत धरलं तर नाही लाभ मिळणार. कारण ते जर्सी गाईच्या दुधाचं ताक असू शकतं, म्हशीच्या दुधाचं ताक असू शकतं. तर देशी गाईच्या दुधाचं ताक, आता अशी देशी गाईचं दूध मिळणं दुर्मिळ आहे. आपल्या गावामध्ये शहरामध्ये जवळपासचं कुठे अवेलेबल असेल आपण नक्की पिऊया. तसं जर नसेल तर काय करायचं? मी स्वतः असा विचार करतो, ताक, आता आमचं शेड गोशाळेचं ताक अतिशय उत्कृष्ट आहे. आमच्याकडे जे ताक पिऊन जातात ते आम्हाला 6 महिन्याने भेटले तरी मला सांगतात, वर्षाने भेटले तरी सांगतात की अरे अजून तोंडात तुमच्याकडच्या ताकाची चव आहे, स्वाद आहे. तर हे जे आहे ह्याला कारण स्वच्छता, देशी गाय, तिथं जंगलात चरायला जाणं, सूर्योदयापूर्वी दूध काढणं, सूर्यास्तानंतर किंबहुना चंद्र आल्यानंतर विरजण टाकणं, पहाटे ताक करणं, हे सगळ्या गोष्टींचा परिपाक आहे. तुम्ही एक गोष्ट करू शकता, दूध जर नाही मिळालं तर देशी गायचं, ताक जर मिळालं नाही तर आमचा ताकरस घेऊन बघा तुम्ही. शेठ गोशाळा उत्तम ताकरस तयार करते आणि हा ताकरस तुम्हाला ते देईल जे मी आत्ता वर्णन केलं ते. तुमची पचन प्रक्रिया जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवायला मदत करेल. शेठ गोशाळेचा ताकरस किती प्यायला लागेल? हा एक तुम्हाला एक्स्ट्रीम आजार असेल तर 30 ml, म्हणजे 10 ml 3दा, नाश्ता, दुपार भोजन, संध्याकाळच्या भोजनानंतर तेवढ्याच पाण्यामध्ये. भूक लागत नसेल तर जेवणाच्या आधी अर्धा तास 20 ते 25 ml तेवढ्याच पाण्यामध्ये. आणि जर तुम्हाला सर्वसाधारण पचनशक्तीचा अभाव आहे, बद्धकोष्ठता आहे, असे आजार असले तर 20 ml दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या जेवणानंतर 20 ml पाण्यामध्ये. तर तुम्हाला जर देशी गाईचं दूध उपलब्ध होत नसेल, उत्तम ताक उपलब्ध होत नसेल तर हे 30-40 ml दररोज फक्त ताकरस प्या, जो आम्ही उत्कृष्टरित्या बनवतोय. उत्तम रिझल्ट आहे, तुम्हाला सगळे लाभ मिळतील, अधिक आनंद मिळेल. शेठ गोशाळेच्या गोमातांना काही देणगीच मिळेल. तर एकतर आरोग्यासाठी शेठ गोशाळेच्या दुधाचा तुम्हाला ताकरस रूपात परावर्तित केलेला एक प्रकार मिळू शकतो, तुमच्या आरोग्यासाठी म्हणून, प्रसाद म्हणून, आणि गोमातांना तुमची मदत पण मिळू शकते. 1-2-3 व्हिडिओज मी दही आणि ताकाच्या शास्त्रावर, त्याच्या महत्त्वावर नक्की करणार आहे. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.